बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी नागपूरमधील आंदोलनाचा दुसरा दिवस तर नागपूर शहराच्या सीमेवर बच्चू कडूंचा ठिय्या। नागपूर जबलपूर हायवे काल संध्याकाळपासून ठप्प। झोपलेल्या सरकारला आता उठवण्याची वेळ आली आहे। रेल्वे आणि विमान सेवा सुद्धा बंद करणार बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीत। बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा। कडूंच्या विराट मोर्चामुळे नागपुरातील 4 महामार्ग जाम तर दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा भारत बंद करणार बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडूंच्या एल्गार मोर्चामध्ये दिव्यांग बांधवांचाही मोठ्या संख्येने सहभाग। शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून दिव्यांग बांधव एल्गार मोर्चामध्ये सहभागी। बच्चू कडूंनी मागणी पत्र पाठवलं। शेतकऱ्यांच्या मागणी पत्रातील ज्या काही गोष्टी आहेत त्यावर सकारात्मक निर्णय करता येईल ते आम्ही करू। फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। बच्चू भाऊंनी सांगितलंय, आमदारांना कापा, मी सांगतो मंत्र्यांना कापा। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं वक्तव्य। मंत्री असताना मंत्रिपद उपभोगायचं, शेतकऱ्यांना विसरायचं आणि मंत्रिपद गेल्यावर शेतकऱ्यांची आठवण येते, अशा नौटंकी करणाऱ्यांना लोकांनी धडा शिकवला पाहिजे। बच्चू कडूंच्या ट्रॅक्टर मोर्चावरून प्रकाश आंबेडकरांची टीका। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपुरातील 4 महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी। दरम्यान शेतकऱ्यांसाठी आंदोलन करा, मात्र जनतेला वेठीस धरू नका। वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया।